यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यांना मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली। त्यांच्याविरुद्ध अमीन पटेल यांचं आव्हान आहे। मुंबादेवी विधानसभा मतदारसंघासाठी मुंबादेवीतल्या बीएमसी स्कूलमध्ये मतमोजणी काही वेळामध्ये सुरू होणार आहे। सध्या आपण पाहतोय मतमोजणीसाठी अधिकारी आता जायला सुरुवात झालेली आहे। साधारणपणे 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 6 पर्यंत सर्व अधिकाऱ्यांना मतमोजणी केंद्रावर पोहोचणं गरजेचं होतं आणि त्यानंतर साधारणपणे 7:30 वाजता स्ट्रॉंग रूम उघडल्या जातील आणि त्यानंतर मतमोजणीला प्रत्यक्षात 8 वाजता सुरुवात होणार आहे। हे जिल्हा गिल्डरपत मनपा शाळा इमारत आपण पाहतोय आणि या ठिकाणी मुंबादेवी विधानसभा 186 मतदारसंघासाठी मतमोजणी साधारणपणे 8 वाजता सुरू होणार आहे। या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने दुहेरी लढत आपल्याला पाहायला मिळते। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या वतीनं शायना यांचे उमेदवार होत्या, तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार म्हणून अमीन पटेल निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळाले। मागच्या वेळी अमीन पटेल निवडून आले होते, त्यामुळे पुन्हा एकदा अमीन पटेल यांचीच वर्णी लागेल अशा पद्धतीची एक शक्यता वर्तवण्यात येते। मात्र प्रत्यक्षात आज काय होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। समोर आपण पाहतोय या ठिकाणी वेगवेगळे टेबल करण्यात आलेले आहेत, मेडिकल कॅम्प देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याची तपासणी करून आता ही सर्व मंडळी मतमोजणी केंद्रात पोहोचते आणि काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मुंबईमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्यांची मोठी संख्या आहे। पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। साधारणपणे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये सुरक्षिततेची काळजी हमी घेण्यात आलेली आहे। राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आहेत, मुंबई पोलीस देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि काही वेळातच मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन रुपेश शेलारसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। तर शायना यांचे विरुद्ध अमीन पटेल अशी लढत आपल्याला पाहायला मिळते। मुंबादेवी मतदारसंघात पहिला कल अगदी थोड्याच वेळात हाती येईल। 7:30 वाजता मतपेट्या उघडतील आणि 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। पहिले कल हाती येणार आहेत। सगळ्यात अचूक, सगळ्यात जलद अंदाज तुम्ही एबीपी माझावरती पाहू शकता। महानिकालाचं महाकव्हरेज एबीपी माझावर आज दिवसभर असंच सुरू राहणार आहे। विश्वसनीय निकाल फक्त एबीपी माझावर आज दिवसभर तुम्ही पाहू शकणार आहात। लोकांनी जास्तीत जास्त मतदानासाठी बाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलेलं होतं आणि या आवाहनाला लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय। मतदानाची टक्केवारी वाढली आहे। ही वाढलेली मतदानाची टक्केवारी कोणाला लाभणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या निवडणुकीच्या रणांगणामध्ये सक्रिय सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळाला। लोकांना जास्तीत जास्त मतदानाचं आवाहन संघाकडून केलं गेलेलं होतं आणि हा मुद्दा भाजपच्या बाजूने सकारात्मक म्हणावा लागेल। अवघ्या तासाभरामध्ये पहिले कल हाती येणार आहेत। या निकालावर आपलं लक्ष असणार आहे। अपडेट जाणून घ्यायचे आहेत। एक नजर या तासाच्या हेडलाईन्स